स्वदेश, स्वभाषा, स्वधर्म यासाठी सातत्याने काम करणारे आपले राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आठवावे त्यांचे रूप, आठवावा प्रताप, अशा पद्धतीने आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी सातत्याने आठवतोय आणि त्यांचं मुद्दामून त्यांची आठवण करावी म्हणून तर आपण शिवजयंती, शिवराज्य अभिषेक हे दिवस सातत्याने आपण मनवतोय. Big plots for sale from 1,000 to 20,000 square meters at Mapsa, Menkodem and Dhargal. Contact Big Tycoon. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आणि गणपतींना वंदन करून आजच्या या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला डायरेक्टर ऑफ इन्फॉर्मेशन अँड पब्लिसिटी यांच्या वतीने होत असलेल्या या कार्यक्रमाला माझ्याबरोबर व्यासपीठावरती आहेत गोवा राज्याचे ॲग्रिकल्चर मिनिस्टर आणि माजी मुख्यमंत्री श्री रवी नाईक, आमचे पॉवर मिनिस्टर श्री सुदीन ढवळीकर, आर्ट अँड कल्चर मिनिस्टर श्री गोविंद गावडे, चेअरपर्सन ऑफ फोंडा म्युन्सिपाल्टी, त्याचबरोबर डायरेक्टर ऑफ इन्फॉर्मेशन अँड पब्लिसिटी आणि या ठिकाणी आहेत डॉक्टर सागर देशपांडे, जे या म्हणजे माझ्या भाषणाच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या राज्याविषयी, राज्य अभिषेकाविषयी आपलं अनमोल असं मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना करणार आहेत. मी सर्वात अगोदर या ठिकाणी ज्यांनी पवाडा सादर केला, या ठिकाणी ज्यांनी स्वागतगीत सादर केलं, त्या सगळ्या मुलांचं मी खूप खूप अभिनंदन करतो. त्यांच्यासाठी जोराने सगळ्यांनी टाळ्या वाजवाव्या. खास करून इन्फॉर्मेशन आणि पब्लिसिटी डिपार्टमेंट गेली कित्येक वर्ष फर्मागुडीच्या ह्या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करतात आणि या उत्साहाच्या कार्यक्रमाला या परिसरामध्ये असलेल्या सगळे हायस्कूल, शाळा, हाय सेकंडरी, कॉलेज हे सगळे पार्टिसिपेट होतात. तुम्हा सर्वांचंही खूप खूप अभिनंदन. त्याचबरोबर फोंडा पत्रकार संघ आणि त्यांची पूर्ण आयोजन समिती या कार्यक्रमाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतात आणि हा कार्यक्रम खूप यशस्वी पार पाडण्यासाठी सदोदित आम्हाला मदत करतात. त्यांचंही मी खूप खूप अभिनंदन करतो. आपण जसं म्हणतोय की स्वदेश, स्वभाषा, स्वधर्म यासाठी सातत्याने काम करणारे आपले राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आठवावे त्यांचे रूप, आठवावा प्रताप, अशा पद्धतीने आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी सातत्याने आठवतोय आणि त्यांचं मुद्दामून त्यांची आठवण करावी म्हणून तर आपण शिवजयंती, शिवराज्य अभिषेक हे दिवस सातत्याने आपण मनवतोय. आणि मला खूप अभिमान आहे की माझ्या कार्यकाळामध्ये फक्त शिवजयंतीच नाही तर शिवराज्य अभिषेकसुद्धा गोव्यामध्ये ऑफिशियल पातळीवरती साजरा केला जातोय, याचा मला सार्थ अभिमान आहे. गोव्यामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या गावागावामध्ये, सगळ्या तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्टॅच्यू आहेत, पुतळे आहेत, त्या ठिकाणी मोठ्या उत्साहाने, म्हणजे त्या ठिकाणचे स्थानिक राजकारणी असेल किंवा आमच्या स्थानिक लोक असेल, स्थानिक मुलं असेल, खूप मोठ्या उत्साहाने शिवजयंती आणि शिवराज्य अभिषेक साजरा करतात. मला वाटतं मागील 5 वर्षामध्ये ह्या पूर्ण राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजाचे अजूनही पुतळे लोक घालायला लागलेत. खूप चांगली गोष्ट आहे. पण त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणणे खूप गरजेचं आहे. आपण म्हणतोय की फक्त पुतळा घालून चालणार नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे खऱ्या अर्थाने विचार आपल्या मनामध्ये आपण रुजवले आणि आपल्या कृतीमधून जर ते आपण दाखवले तरच आपण खरे छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त आहोत. खऱ्या अर्थाने आपण छत्रपती शिवाजी महाराजांची पूजन करतो असं मी म्हणेन. म्हणून संपूर्ण गोमंतकामध्ये, गोव्यामध्ये असलेल्या समस्त सगळ्या नागरिकांना मी आव्हान करतोय की आजच्या दिवसापासून परत एकदा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणण्याचे, खास करून आपण ज्या पद्धतीने मुलांना म्हणतोय की त्यांनी त्यांचे विचार आचरणात आणण्याचे प्रयत्न करावे. आजच्या दिवशी माता जिजाऊ यांचं पण मी आठवण करतोय, त्यांना मी नमन करतो. कारण खऱ्या अर्थाने शिवाजी घडवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते माता जिजाऊंनी केलं आणि त्यांच्यासाठी खरोखरच आपण म्हणतोय की शिवाजी जर झाला असेल तर तो फक्त माता जिजाऊ याच कारणाने झाला. आजही शिवाजी महाराजांचं प्रत्येक म्हणजे आताच त्यांच्या आरमार ह्या विषयावरती आपल्या प्रमुख वक्त्याने म्हणा किंवा गोविंद गावडे यांनी त्यांच्याविषयी सांगितलं. पण त्याने ज्या ज्या गोष्टी त्यावेळी आचरणात आणल्या आणि त्यावेळी राज्य करत असताना ज्या ज्या गोष्टींचा विचार केला, म्हणजे आपण म्हणतोय की विजनरी नजरेतनं छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक, मग त्यांचा घोडादौड असेल किंवा त्यांचा नेव्ही फोर्स असेल,
अशा प्रत्येक गोष्टी आपण म्हणतोय की 350 वर्षापूर्वी म्हणजे 16व्या शतकामध्ये ह्याचा विचारही कोणी करू शकत नसेल, तर तो विचार खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांनी केला असेल. मग इंग्रज असेल, पोर्तुगीज असेल, डच असेल, फ्रान्स असेल, या सगळ्यांच्या विरोधामध्ये लढण्याची खरी ताकद त्यावेळी आपल्या या पूर्ण हिंदुस्थानामध्ये जर कोणाकडे होती तर ती फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांकडे होती. त्यांची ती विजनरी लीडरशिप होती. त्याने त्या पद्धतीने प्रत्येक ठिकाणी शिवाजी महाराजांचं कार्य हे फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नव्हतं, तर त्याने गोवा करून कर्नाटक, केरळ आणि टिल पॉंडिचेरीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य त्यावेळी होतं. तर तुम्ही लक्षात घ्या की गोविंदाने आता सांगत असताना सांगितलं फक्त मोबाईल ही आत्ताची म्हणजे आपली वापरात आणलेली गोष्ट आहे, पण त्यावेळी तारेने संदेश द्यायचा असेल किंवा घोडादौड करून एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायचं असेल किंवा म्हणजे नौकानयन करून एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जायचं असेल, त्याही सगळ्या गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळी केल्या होत्या. त्यांच्या ह्या आरमारपैकी म्हणजे आपण ज्याला म्हणतोय की अष्टकोन छत्रपती शिवाजी महाराजांचं जे चिन्ह आहे ते चिन्ह आजच्या ह्या नेव्हीमध्ये वापरण्याचं काम माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यानेही त्यांना आदर देत असताना नेव्हीचं जे आपण आत्ता नवीन कोरलेलं अष्टचिन्ह हे जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांकडनं घेतलेलं आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना आदर व्यक्त करण्यासाठी त्यांची विजनरी लीडरशिप आजच्याही आपल्या म्हणजे नेव्हीमध्ये म्हणा किंवा आर्मीमध्ये म्हणा यावं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा हा विचार सातत्याने सगळ्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न हा सदोदित केलेला आहे. आजच्या या दिवशी मी परत एकदा सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा मी शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतोय आणि सदोदित म्हणेन की छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणजे आपल्याला जर गोष्टी कुठल्या सांगितल्या असेल तर उत्तम शिक्षण, उत्तम संस्कार, आत्मसंरक्षण, देशप्रेम आणि सामाजिक संवेदना आजही त्या तंतोतंत जुळतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी म्हणजे आपल्या मावळ्यांना म्हणा किंवा इतर लोकांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आणि तेही उत्तम शिक्षण देण्यासाठी त्याने त्यावेळी घेतलेले कष्ट आपण विसरू शकत नाही. आपण आजच्या काळामध्ये जर उत्तम शिक्षण म्हणत असेल तर स्किलिंग, रिस्किलिंग आणि अपस्किलिंग याच्यावरती भर देतोय. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी त्याच विजनरी लीडरशिपच्या खाली आपण 2014मध्ये स्किल मिनिस्ट्री नावाची नवीन मिनिस्ट्री सुरुवात केली. म्हणजे उत्तम शिक्षण देण्यासाठी आजचे तरुण हे प्रावीण्य व्हायला पाहिजे, सगळ्या शिक्षणामध्ये प्रावीण्य व्हायला पाहिजे, म्हणून उत्तम शिक्षण पाहिजे, म्हणून न्यू एज्युकेशन पॉलिसी. आपल्याला गेल्या 40 वर्षाच्या नंतर जर नवीन एज्युकेशन पॉलिसी आली असेल तर ती ह्या राज्यामध्ये आली, माननीय मोदीजीच्या कार्यकाळामध्ये आली. मला राजकारणाविषयी बोलायचं नाही आहे, तरी पण शिवाजी महाराजांची विजनरी लीडरशिप होती, शिक्षणाबद्दलचं त्यांचं मत होतं आणि आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजीही त्याच विचाराने, त्याच विजनरी लीडरशिपने, त्याच उत्तम शिक्षणासाठी स्किल एज्युकेशन असेल किंवा न्यू एज्युकेशन पॉलिसी ही मुलामध्ये नेण्याचा प्रयत्न करतात. आपण सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संस्कारांच्या वरती बोलतोय. त्याने सगळ्यांना सांगितलं की उत्तम संस्कार, आपल्याला उत्तम संस्कार कसे असेल म्हणजे ज्याला आपण म्हणतोय की पॅरेंटिंग असेल किंवा चाइल्डहूड असेल, आता वेगवेगळ्या पद्धतीने पालकांना पॅरेंटिंग स्किल शिकवावी लागते. आपली मुलं कशी वाढावी यासाठी आपण म्हणतोय की पॅरेंटिंग स्किल म्हणा किंवा नवीन चाइल्डहूड याच्यासाठी सोशल मॅनर्स काय असावे. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळामध्ये हेही त्यांना उत्तम संस्कार देण्यासाठी कार्य केलं जात होतं. आजही त्याची आपल्याला गरज आहे. आपण म्हणतोय की त्यावेळी सुद्धा आत्मसंरक्षणाचे धडे हे सगळ्यांना दिले जात होते. खास करून आपण म्हणतोय की आत्मसंरक्षणाचे धडे हे त्यावेळीच्या महिलांना आणि मुलींनाही दिलं जात होतं आणि त्यामुळं आजच्या आपल्याला आपण स्पेशली ज्याला म्हणतोय की आपल्या शाळेत आणि हायस्कूल किंवा हाय सेकंडरीमध्ये जाणाऱ्या मुलीने आत्मसंरक्षणाचे धडे घ्यावे. त्याने आपण आत्मसंरक्षणासाठी मग जुडो असेल, कराटे असेल, या सगळ्या म्हणजे स्वतःचं संरक्षण स्वतः करण्यासाठी आपण तयार पाहिजेत आणि ते आत्मसंरक्षणाचे धडे आपण सगळ्यांनी घ्यावे. छत्रपती शिवाजी महाराजांनी देशप्रेमाबद्दल, गोप्रेमाबद्दल या सगळ्यांसाठी तर सातत्याने ते बोलायचे आणि देशप्रेम हे तर त्यांच्या नसानसामध्ये होतं. आजच्या मुलांना आपण देशप्रेमाबद्दल सांगणं गरजेचं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांकडून जर काय घ्यायचं असेल तर स्वभाषा, स्वदेश, स्वभाषा आणि देशप्रेम याबद्दल मी सगळ्या मुलांना आवाहन करतोय की आपण स्वतःसाठी सगळेच जगतोय, पण स्वतःसाठी जगत असताना या देशासाठी आणि या राज्यासाठी काहीतरी करावं
ह्या प्रेरणेने आपण जगावं असं माझं मत आहे. आणि निश्चितच रीते छत्रपती शिवाजी महाराजांना जर आपण पूजनीय म्हणतोय तर त्यांचे विचार आत्मसात करावे, त्यांचे आचार आत्मसात करावे. तर ह्यामध्ये आपण त्यांचे देशप्रेम हा त्यांच्याकडून घेण्यासारखा विचार आहे आणि निश्चितरित्या तो आपण आत्मसात करावा असं मला वाटतंय. आणि शेवटी सांगत असताना म्हणतोय की आपल्याला सामाजिक संवेदना असावी. छत्रपती शिवाजी महाराजांना सातत्याने सामाजिक संवेदना असायची. मग तो छत्रपती शिवाजी महाराजाने आपण म्हणतोय की सगळ्यांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली. आणि त्यावेळी सांगितलेले 18 पंगड, तर डॉक्टर आनंद कुलकर्णी या ठिकाणी आहेत. छत्रपती शिवाजी महाराजाबरोबर असलेले 18 पंगड म्हणजे कोण होते? तर 18 पंगडामध्ये कुंभार होता, नावी होता, चप्पल लावणारा होता, शिंपी होता, कोणतरी जाळी विणणारा होता, शेतकरी होता, कष्टकरी होता, मासेमारी होता, असेच सगळे लोक होते. आणि या ह्या सगळ्या 18 ट्रेडमधले लोक होते, 18 जाती संप्रदायातली होती, पण त्यांचा कधीही भेदभाव केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना या सगळ्यांना घेऊन स्वराज्याची निर्मिती केली. आत्ता जे सांगितले की 350 किल्ले उभारण्याचं काम कुणी केलं? तर या सगळ्या लोकांनी केलं. मग या 18 ज्या जाती होत्या, 18 ज्या ट्रेड होत्या, 18 जे व्यावसायिक होते, मग गेली कित्येक वर्ष ह्यांना विसरलो होतो आपण. पण आज मी मुद्दामून त्याची आठवण करतोय की आज परत एकदा माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी जी विश्वकर्मा योजना जी काढलेली आहे, या 18 पंगड जातीसाठी काढलेली आहे, या 18 ट्रेडसाठी काढलेली आहे. आज परत एकदा त्यांची ओळख त्यांना करून द्यायचं काम जर कोणी केलं असेल, माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ह्याने त्यांना फक्त ज्याला आपण म्हणतोय की विश्वकर्मा ह्या योजना जी आहे, ही विश्वकर्मा योजना उगाच आलेली नाही आहे. गेली कित्येक वर्ष ह्यांच्यावरती अन्याय झालेला आहे. गेली कित्येक वर्ष ते करत असलेलं स्किलिंगचं काम, या समाजासाठीचं काम, या राज्यासाठीचं काम, या देशासाठीचं काम, त्याची कुणीही ओळख ठेवली नाही. पहिल्या वेळी जर कोणी बघितलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजाच्या नंतर त्यांची ओळख जर करून द्यायचं काम कोणी केलं असेल, माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी. आणि म्हणून तर या सगळ्या जणांना, कुंभार असेल, नावी असेल, चप्पल लावणारा असेल, फुलकार असेल, मासेमारी असेल, या सगळ्या जणांना म्हणजे त्यांना आयडेंटिफिकेशन ID कार्ड देण्याचं काम केलं, त्यांना स्किलिंग रिस्किलिंग देण्याचं काम केलं आणि त्यांचा व्यवसाय परत एकदा सुरू करण्यासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत त्यांना लोन देण्याचं काम सुद्धा जरी कोण करतात, तर आजचे राजे ज्यांना आपण म्हणतोय, आजचे प्रधान सेवक स्वतःला प्रधानमंत्री म्हणून घेत नाही. या रयतेचे सेवक जे आहेत ते प्रधान सेवक माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ह्याने केलेलं आहे. म्हणून तर आज खऱ्या अर्थाने ज्याला आपण म्हणतोय की शिवराज्य येत आहे, खऱ्या अर्थानं रामराज्य येत आहे. गेली कित्येक वर्ष ज्या रामराज्याची वाट बघत होतो आपण, गेली कित्येक वर्ष रामलल्लाचं मंदिर व्हावं म्हणून आपण वाट बघत होतो. रामलल्ला हम वही आएंगे, मंदिर वही बनाएंगे, हे परत परत सांगत होतो. रामलल्ला हम आएंगे, मंदिर वही बनाएंगे. पण विरोधक काय म्हणत होते? मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे. अब वो तारीख भी हो गई और मंदिर भी बन गया. हे खऱ्या अर्थानं रामराज्य आहे, हे खऱ्या अर्थानं शिवराज्य आहे. या अखंड भारताचं स्वप्न, या अखंड भारत देशामध्ये स्वराज्य व्हावं, सुराज्य व्हावं, ही इच्छा कोणाची होती? तरी श्रींची इच्छा होती, छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा होती. जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत स्वराज्य होण्याचं स्वप्न जर कोणी बघितलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी बघितलं होतं. आणि ते स्वप्न परत एकदा मी सांगतोय, म्हणजे आज 75 वर्ष देशाला स्वातंत्र्य होऊन पूर्ण होतात, पण ते स्वप्न अजूनही साकार झालं नव्हतं. पण ते 370वा कलम हटल्यानंतर, म्हणजे का सांगतो तर बऱ्याच मुलांना या ठिकाणी माहिती नाही आहे, कारण जम्मू आणि काश्मीर या देशाचा अविभाज्य घटक नव्हता. जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये म्हणजे मागच्या 2018 पर्यंत त्या ठिकाणी दोन झेंडे लागत होते, 2 संविधान लागत होते, 2 प्रधानमंत्री होते, म्हणजे आपल्या देशाचा प्रधानमंत्री आणि त्या राज्याच्या प्रधानमंत्र्याला, पण ते मुख्यमंत्र्याला ते प्रधानमंत्री म्हणत होते. आम्ही म्हणत असताना इस देश में 2 प्रधान 2 विधान 2 निशान नहीं चलेगा नहीं चलेगा, हे म्हणत म्हणजे आम्ही म्हणतोय की फक्त राजकारणात नाही आलोय तर समाजकारणामध्ये आलोय. इस देश में म्हणजे जहाँ हुए बलिदान मुखर्जी वो कश्मीर हमारा है. अरे या जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी या देशाचे मंत्री होते आणि या देशाचे मंत्री असताना सुद्धा
त्यांनी सांगितलं की जम्मू आणि काश्मीर जर या देशाचा अविभाज्य घटक होत नसेल तर मला नको आहे हे मंत्रिपद. त्याने रिझाईन केलं आणि जम्मू काश्मीरमध्ये ज्यावेळी पासपोर्ट लागत होता जायला, मी पासपोर्ट घेणार नाही, न पासपोर्ट घेता त्या जम्मू काश्मीरमध्ये जाणार आहे. आणि त्यांनी स्वतःचं रेजिग्नेशन देऊन ते जम्मू काश्मीरमध्ये गेले आणि जम्मू काश्मीरमध्ये गेल्यानंतर त्यांची गूढरित्या त्यांचा मृत्यू झाला. तेव्हापासून जनसंघ ते भारतीय जनता पार्टी याने ठरवलं, काय म्हणून ठरवलं की जहाँ हुए बलिदान वो कश्मीर हमारा है, वो हमारा है, पूरा का पूरा हमारा है. आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांनी जे बघितलेलं स्वप्न, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जीने जे बघितलेलं स्वप्न की हा अखंड भारत देश हा एक व्हायला पाहिजे. 370वा कलम जे परवा म्हणजे आपण ज्याला म्हणतोय की मागच्या ऑगस्ट 2018 म्हणजे 370वा कलम रद्द झालं आणि पूर्ण अखंड भारत देश परत एकदा हा ह्या देशामध्ये सामील झाला. आणि आपलं स्वप्न इस देश में एक प्रधान एक विधान एक निशान हे स्वप्न खरं झालं. तर खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांचं स्वप्न अखंड भारत देश व्हायचं हे 75 वर्षानंतर आज आपण बघतोय. त्यासाठी परत एकदा आज मी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतोय. परत एकदा मी आज त्यांनी केलेल्या म्हणजे त्यांनी बघितलेल्या अखंड स्वप्नासाठी आणि त्याच दिशेने हा देश पुढे जात आहे त्यासाठी गर्व आहे, अभिमान आहे की निश्चितरित्या माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी विकसित भारत 2047 याचं स्वप्न आपल्याला दाखवलेलं आहे. पुढच्या 25 वर्षामध्ये हा देश कसा असेल, पुढच्या 25 वर्षामध्ये हे राज्य कसं असेल, हे आत्मनिर्भर भारत, नवनिर्माण भारत, आपल्याला विकसित भारत 2047 हे स्वप्न आणि हे स्वप्न कोण साकार करणार? माझ्या समोर बसलेली सगळी मुलं तुम्ही, आणि तुम्हीच हे स्वप्न साकार करायचं आहे. तुम्हीच यासाठी सगळीजण तयार पाहिजेत. तयार आहे की नाही? असेल तर माझ्याबरोबर भारत माता की दोन्ही हात वरती करून भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज के, छत्रपती संभाजी महाराज के, छत्रपती संभाजी महाराज के, भारत माता के, माता जिजाऊ के, माता जिजाऊ के. नरेंद्र मोदी जी आप आगे बढ़ो, नरेंद्र मोदी जी आप आगे बढ़ो. खूप खूप धन्यवाद. देव बरे करू तुमचे. आणि अशाच पद्धतीत विकसित भारताच्या स्वप्नात सगळ्यांनी सहभागी जाऊचे इतके तुमच्या लागी मागता. देव बरे करू.